तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात SK गेमिंग यूट्यूब चॅनल आणि आजची ही व्हिडिओ आहे माइनक्राफ्ट सर्वायवल सिरीजचा पार्ट 2 आणि आपण लास्ट पार्टला इथे झोपलो होतो आणि आपण आपल्या बेससाठी एक मस्त असा प्लॅटफॉर्म तयार केला होता. आय थिंक सो इथेच कुठेतरी तिथे आपण प्लॅटफॉर्म तयार केला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिथे एक मस्त लाकडाचं घर बनवणार आहे. मला तर अजून आयडिया नाही ते कसं बनवावं. तर अरे यार, म्हणजे हे डिस्पॉन होत नाही ब्लॉक्स आपण तोडलेले. अरे एक मिनिट व्हिडिओ स्टार्ट झाले फायटिंग सुरू होणार आहे आणि माझी हेल्थ कमी आहे. एक मिनिट. एक साथ दोन आले ट्रायडेंट घेऊन. ते पण आपल्याकडे बो आहे, बोचा थोडा वापर करू. अरे यार, नाईस बो संपला, बो ॲरो संपले. ट्रायडेंट भेटला आपल्याला. वाव, आपले ॲरो घेऊन आलो. तर टाइमपास खूप होतोय, बट असून द्या. दुसरा कुठे? दुसऱ्याला पण मारून टाकू आपण लगेच. दुसरावाला कुठे गेला? आला. शपथ, नो वे. फिरून मारतोय तो पाण्याच्या आतमध्ये यार. खूप डॅमेज देतो तो. इथे पण जाणं रिस्की आहे. खूप डॅमेज देतो तो. एक मिनिट, त्याला कसं तरी मारायला लागेल आपल्याला. माझी हेल्थ खूप कमी आहे. थोडी गाजर खाऊया आपण. ये बाळा तू ये. ॲरो आहेत आपल्याकडं. ॲरोने त्याला आत्ता आपण नॉर्मली डॅमेज देऊया. नाईस. ये वर. एक नंबर. इन्फिनाइट असते त्यांच्याकडे यार, लिटरली. ॲरो संपली. ओ माय गॉड. मेलो. मेला. फायनल तो मेला. मी मेलो असतो, बट नाही मेलो. यार, आपण पण थोडेफार प्रो आहे ना. तर फालतूचा टाइमपास बाद झाला. तर आता आपण इथे एक मस्त असं आपल्याला आपण घर बिल्ड करणार आहे. तर मी 2 मिनिटात सामान कलेक्ट करतो आणि परत येतो. तर इनफ फूड आय थिंक सो कलेक्ट झाली असेल. तर माझं एक बेसिक प्लॅन आहे. आपण घराच्या खाली थोडं फार्मिंगसाठी, म्हणजे खाली नको, साईडला आपण ना, ह्या साईडला फार्मिंगला एरिया करणार आहे आणि ह्या साईडला आपलं घर आहे. तर बेसिकली मी जी जागा निवडली ना, तर ती खूप डेंजरस आहे. बिकॉज ना, इथे सारखे ते ट्रायडेंटवाले मॉब्स असतात. मला त्यांचं नाव आत्ता लक्षात आहे ना. तर आपण आत्ता लगेच आपलं बिल्ड चालू करूया. खाली आपण एक थोडंसं एरिया सोडणार आहे. तिथं बघू आपण काहीतरी करूया. आपलं चेस्ट रूम करूया आय थिंक सो खालीच. किती ब्लॉक झाले? एक 2 3 4 ब्लॉक्सची हाईट देऊया आपण. आणि ते 1 2 3 4 5 6 5 ब्लॉक सोडून इथे 5व्या ब्लॉकला आय थिंक सो 3 4. अरे लाग ना, 4. हे झाले 4 ब्लॉकचे इथे. आता देन ह्या साईडला पण 5च ब्लॉक देऊया. 1 2 3 4 5 6व्या ब्लॉकला करू आपण इथे 2 3 4. मला कळलं ना मी काय करतोय, पण काहीतरी स्ट्रक्चर बनवायचं मी ट्राय करतोय. इथे 2 3 4. ओके. आता देन ह्या साईडने वरती जायला लॅडर्स लागतील. तर आता थोडेफार स्लॅब बनवायचे आहेत मला. सारखेच मॉब स्पॉन होतात यार इथे. ही जागा लिटरली खूप रिस्की जागा आहे. तर जस्ट त्या केवमधनं क्रिपर बाहेर आला. केवमधनं झॉम्बी विलेजर पण बाहेर आला. ह्याचा अर्थ की त्या केवमध्ये खूप सारे मॉब्स स्पॉन होतात. त्यामुळं आपल्याला ती केव तरी बंद करायला लागेल, नाहीतर तिथले मॉब्स तरी मारायला लागेल. तर पटापट आपण घर बनवून घेऊया. मी सगळे पिलर बनवतो आणि देन तुम्हाला पुन्हा भेटतो. तर मित्रांनो, फायनली आपले स्ट्रक्चर सगळं झालं आहे कम्प्लीट. सेकंड फ्लोअर पण आपण बनवून घेतला आहे आणि इथे आपण थोडी रिकामी जागा ठेवली. इथे बघू आपण काहीतरी बनवूया. आणि हे सगळं असं स्ट्रक्चर आहे. जरा लांब जाऊन तुम्हाला दाखवतो. यार, ही जागा जी आपण निवडली ना, ती सगळ्यात भंगार जागा. इतके मॉब स्पॉन होतात ना ते. आत्ता तुम्हाला जरा वियर्ड दिसत असेल, बट काम अख्खं झाल्यावरती तुम्ही म्हणताल वाव किती छान घर आहे. माझ्या डोक्यात आत्ता अख्खं प्लॅनिंग चाललं आहे. तर आता वॉल्स बनवायच्यात. तर इकडच्या साईडला थोडं आपल्याला एक बाल्कनी टाईप बनवायचं. ती बाल्कनी वगैरे बनवतो आणि मग तुम्हाला परत भेटतो आणि वॉल्स वगैरे बनवून. तुम्ही बघितलं ना, तिथे ऑलरेडी एक अजून मॉब आला आहे. त्या केवमधनं इतके मॉब निघतात ना, इतके मॉब. ती केव पहिले मला बंद करायला लागेल यार. लिटरली मी ना तिथं
वूड माइन करत होतो आणि तिथे येऊन डायरेक्ट क्रीपर फुटला. नशीब मी हाफ आर्टवरती वाचलो. बरं मी वॉल्स बनवताना पुन्हा येतो. हां तर तुम्ही आपलं बेस म्हणजे घर आपलं बघू शकता. थोडंफार डेकोरेशन राहिले बट लुक थोडी म्हणजे खराब येते बिकॉज हे आपलं जे रूफ आहे ना ते थोडं प्लेन आहे. ते आपल्याला थोडं डेकोरेशन करायचं आहे. आणि जी बाल्कनी दोन्ही साईडची तिथे जरा ग्रीनरी वगैरे लावायची. ते लावण्यासाठी आपल्याला ना शियर्सची गरज आहे बिकॉज पानं तोडण्यासाठी कलेक्ट करण्यासाठी शियर लागते आणि शियरसाठी आयरन लागतं आणि जे की आपल्याला भेटलं नाही. आणि थोडंफार डेकोरेशन केलं मी आतमध्ये. हे ते एक अजून बेड लावायचं आहे. हे 2 चेस्ट लावल्यात. ती अशी बाल्कनी आपली नॉर्मली. हां इथे थोडं फेन्सेस वगैरे राहिलेत लावायचे. तर थोडंफार डेकोरेशन राहिले बट आपण घर एकदम म्हणजे चांगलं बनवायचं ट्राय केलं आहे. आणि इथे मी का लावलं माहिती का, तुम्ही आत्ता बघितलं असेल आपण एकदम असं जोरात जातो वरती आणि ते डायरेक्ट तिथे धडकून म्हणजे ते जर नसेल तर आपण पडू शकतो ना खाली, त्याच्यामुळे ते लावलं आहे. हां तर आता रात्र पण झाली, झोपून घेऊया पहिले आपण. तर असं छोटंसंच बेस आहे पण मी जरा चांगलं बनवायचं ट्राय केलं आहे. तर आता ना सॉरी थोडी व्हिडिओ स्टॉप झाली ती. हां तर हे बघा पहिले ते केव बंद करून द्या मला माईन माझी. मला पळतं काय ना हंगर बार बघा. माझं घर बनवण्याच्या नादात हंगर बार बघा. तरी मी म्हणलं मला फास्टली रन का करता येणार. हंगर बार पहिले फुल करून घेऊया. क्रिपर येतो तिकडून. आत्ताच बनवलेल्या बेसची सगळी वाट लागेल. आय थिंक सो आपण नाही तर फार्मिंग करायला हवी ती नेक्स्ट पार्टमध्ये करूया. तर आत्ता काय करूया आपण इथे ना क्रिपरचं एक आहे ना. हां आपल्याकडं खूप सारे स्लॅब आहेत तर ते स्लॅबनी ना आपण चढ रे यालही त्या स्लॅबनी ना आपण इथे सगळं म्हणजे 3 ह्याचा आपण रोड बनवूया. त्याच्याने काय होईल की ना आपल्याला नीट जाता वगैरे येईल आणि साईडने फेन्सेस वगैरे लावता येईल. बहुतो का पिसाळलं यार, नको पिसळा असं जाऊन दे. क्रिपरचे ना पाण्यातच त्याला मारायला लागला आय थिंक सो. पाण्यात त्याचं ब्लास्ट आपल्याला काय फरक पडणार नाही मी बोललेलं. हां आपल्याला क्रिपरला मारायला एक मस्त अशी टेक्निक कळली. और त्याचे ब्लॉक बघा किती स्प्रेड झाले लांब लांबपर्यंत. तिकडं तर किती लांब गेलेत ते मी कलेक्ट करायला जाणार नाही आहे. हां तर आपल्याकडे स्टोनचे स्लॅब खूप आहेत पण आत्ता आपण तात्पुरतं ह्या साईडला डर्टच लावणार आहे. आणि डर्ट पण संपली आय थिंक आपली. सगळ्यात पहिले मला ती केव बंद करून द्या. केवने ना वैताग आलाय मला. हां ह्याच्यावरती तर आता काही ती येऊ शकणार नाही पूर्णपणे बंद. हां नाईस. हां तर डर्ट नाही आहे आपल्याकडं. आपण पहिले स्लॅब लावून घेऊया पुढे. इथे थोडेसे आहेत ना तिथे आपण स्लॅब लावून घेऊया आणि देन नंतर इथे आपल्याला फेन्सेस वगैरे पण लावायच्यात. थोडीफार डर्ट कलेक्ट करूया आपण. डर्ट. हां आणि मी जवळ डर्ट कलेक्ट करतो यार तोवर तुम्ही पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या यार. माझी व्हिडिओ का तुम्हाला आवडत नाही का यार? किती मी चांगला व्हिडिओ बनवतोय तरी पण तुम्ही यार मला सपोर्ट करा यार. आणि आय थिंक आता आपला एक नवीन चॅनल पण उघडेल व्लॉगिंगचं. कन्फर्म नाही आहे मी. आपल्या चॅनलवर नवीन चॅनल आला ना त्याच्यावरती व्लॉग्स वगैरे येतील. तरी आत्ता अजून मी एवढं कन्फर्म नाही की ते व्लॉग्सचं चॅनल उघडेल. बट हां तर व्लॉग्सचं तर लगेच नाही ना उघडणार चॅनल. बट हे घर कसं आहे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ह्याच्यात आपल्याला थोडं डेकोरेशन वगैरे करायचं आहे ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये करूया. हा तुम्हाला एक मी घराचा मस्त असं व्ह्यू देतो. चांगलं आहे तसं. वरती आपल्याला थोडं बसायला वगैरे एरिया करायची आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.